जय शिवराय शेतकरी मित्रांनो. आपण 2-3 दिवसापासून बघत आहे की सोयाबीन आणि कापूस याच्यामध्ये प्रचंड घसरण होत आहे. दरामध्ये जर घसरण आपण बघितली तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन ₹5,800 चा प्लांट असणारा त्या ठिकाणी अचानक ₹5,200 वर येऊन ठेपतो आणि कापसामध्ये सुद्धा तशी स्थिती होते. ₹8,200 चा कापूस ₹7,800 वर येऊन ठेपलेला दिसून येतो. म्हणजे प्रचंड त्या ठिकाणी भावामध्ये घसरण झालेली आपल्याला दिसून येते. मग ही घसरण कशामुळे? तर भारत अमेरिकाचा जो करार झाला, तर त्या करारामुळे व्यापाऱ्याने इतका दबाव मार्केटवर आणला की शेतकऱ्याचे भाव जे आहे तर ते पूर्णतः खाली आणलेले आहे. सोयाबीन कापसाचे दर इतके कमी झालेले आहे की त्या ठिकाणी सोयाबीन कापूस विकावा की न विकावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आता पडलेला आहे. तरी शेतकरी बांधवांनो, आपण आता गोंधळून जाऊ नका, कारण आता या ठिकाणी आपल्याला धीर धरणे आवश्यक आहे. जर आपण मला इन्स्टावर फॉलो करत असाल तर आपण त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांकडे आता कापूस शिल्लक आहे त्यांनी विकून टाकावा, सोयाबीन विकून टाकावी. कारण मी का म्हणत होतो असं, की कारण दिशा नव्हती की पुढं सोयाबीन कापूस जास्त वाढेल अशी आशा नव्हती. त्यामुळे आपण म्हणत होतो की जसं आपल्याला मार्केटचा हिशोब दिसेल तसं विकून टाकण्यात यावी. पण शेतकरी मित्रांनो, कोणालाही आशा असते तशी मलाही तशी तुम्हालाही. तरी आपल्याला वाटत होतं की सोयाबीन ही 6,000च्या पार टप्पा करेल आणि कापूस सुद्धा 9,000च्या वर पार टप्पा करेल. पण तशी त्या ठिकाणी चिन्हे काही आढळून आली नाही. तरी शेतकरी मित्रांनो, आपण कापूस सोयाबीन त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आता ते कमी भाव झालेले आहे. आता विकावं वाटत नाही आणि ठेवावं वाटत नाही, कारण तशी परिस्थिती आलेली आहे. विकावं तर नुकसान आणि ठेवावं तर जर भाव कमी झाले तर अजूनही नुकसान होऊ शकतं, अशी परिस्थिती आहे. पण शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी धीर धरणे महत्वाचे आहे. कारण आपल्याला 8-10 दिवसाचा जर आपण विषय जर मांडला किंवा आपण धीर धरला तर नक्कीच यामध्ये मार्केटची काय हालचाल आहे तर ते आपल्याला दिसून येतील. जर सर्व शेतकऱ्यांनी माल बाजारामध्ये जर नेला तर पुन्हा यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पुन्हा हे व्यापारी कमी कमी करत चालतील आणि यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता गोंधळून जाऊ नका. जे काय माल असेल तो आपण आता त्या ठिकाणी दाबून धरा, जेणेकरून आपल्याला या काही काळामध्ये असं वाटतंय की सोयाबीन कापसाचे भाव पुन्हा ज्या त्या ठिकाणी येतील असा अंदाज एक आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी गोंधळून जाऊ नका. आहे तो माल आता सध्या 10 ते 15 दिवस पुढची काय दिशा आहे तर तोपर्यंत कापूस विकू नका. जे काय पुढची दिशा असेल ती आपल्याला इन्स्टावर आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, गोंधळून जाऊ नका. आपल्या युट्यूब चॅनलला आणि फेसबुकला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट आपल्याला सोयाबीन कापसाच्या भावाबद्दल माहिती मिळेल. तर धन्यवाद. जय जवान जय किसान.